नंदूच्या घरामध्ये काहीतरी विचित्र घडतंय. आता काय झालं? काही नाही, सध्या त्यांच्याकडे एक नवीन मुलगी आली आहे कामाला, चिंगी नावाची. माहितीये मला, ती कमी आहे जरा डोक्याने, ती मला माहिती आहे. कशावरून? आहो मी तिथे राहायला गेले होते ना, तेव्हाच आली आहे ती. जरा घडलं काय काम सांगितलं हा काय ते कळतच नाही तिला, म्हणून म्हटलं मला असं वाटतंय कमी आहे ती. तुझ्या वाटण्यावर माझा अजिबात विश्वास नाही. नंदूला माणसं चांगली कळतात, तिच्या बोलण्यावर माझा विश्वास आहे. नंदू मला म्हणाली ती अत्यंत लाघवी मुलगी आहे, खूप छान काम करते. ते खरंच असणार आहे? बरं ठीक आहे, असेल. पुढे काय? त्या मुलीबरोबर त्या घरामध्ये चुकीचं घडतंय. तिच्यावर चोरीचा आरोप करण्यात आलेला आहे. देवा, त्या एवढीशा चिंगीने चोरी केली? अरे बापरे, ते काय एवढ्या मोठ्या राजमालामध्ये चोरी करते ही मुलगी? उगाच काहीतरी बडबड करू नकस. तिच्यावर एक सोन्याची चेन चोरल्याचा आरोप झालाय, पण ती चेन मी अंशुमनला काढून घेताना बघितले. कुठे? समररावाच्या केबिन मधल्या लॉकर मधून. त्याचा अर्थ कळतो का तुला? म्हणजे चोरी अंशुमनने केली आणि त्यासाठी दुसऱ्याच व्यक्तीला जबाबदार धरण्यात येते. खरं तर या गोष्टी मी सगळ्या समर आणि नंदूला वेळीच सांगायला हव्या होत्या. खरं तर नंदू मला भेटले ना, तेव्हाच मी तिला सांगायला हवं होतं ग, पण ती घाईमध्ये होती. अंशुमननं समररावाच्या केबिन मधून पैसे काढून घेतल्याचं मी स्वतः बघितलं आणि हे चेनचं तर आत्ता माझ्या लक्षात आलंय. ही वेळीच त्यांना सांगायला हवं. आणि तुला सांगतो, एक नंबरचा नालायक मुलगा आहे का तो. हो, मला कसली तरी थातूर मात्र उत्तर दिली आणि गेला निघून. त्याने तुम्हाला पाहिलं? हो, मला बघून तो दचकला. नाही, पण मला हे सगळं ना नंदूला सांगायला हवं. मी तिला फोन करून कळवतो. नाही 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 ओ नाही नाही नाही, काही गरज नाहीये. नको 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 नको. बरी आहेस ना तू? अहो कशाला, त्यांचा प्रॉब्लेम आहे, ते लोक बघतील ना, काय आपल्याला काय करायचंय, राहू दे. तुला काही कळतं का ग? एक तर त्या निर्दोष मुलीवर चोरीचा आळ आलाय आणि ज्याने हे सगळं केलं ना, तो उजळ मात्यानं गावभर फिरतोय. सत्य मला माहित असताना मी गप्प बसणार नाही. देतो फोन इकडे. अहो नको ना, राहू दे ना. मी तुम्हाला सांगते, तो अंशुमन आणि त्याची आई काय चीज आहे ना, ते मला माहितीये. मी चांगला अनुभव घेतलेला आहे. नको 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 नको, जाऊ दे ना. कशाला तुम्ही त्यांच्यामध्ये पाय अडवताय? मला सगळं माहित असताना मी गप्प बसणार नाही. मी तुला फोन करून सांगणार. अहो आण तो फोन इकडे. असं नका ना करू. नंदूला फोन करून कळवायला हवाय. नको ना. ही मुलगी फोन उचलत नाही. बरोबर आहे, ती नाही उचलणार. राहू दे, आपल्याला काय नसते उद्योग करायचे, सोडा ना. फोन उचलत नाही ना, मग तिला प्रत्यक्ष भेटूनच सगळं सांगतो. कशाला? काही झालं तरी मला तिला सांगावंच लागेल. अहो नको ना, ती माणसं बरोबर नाहीयेत. अहो ऐका ना, तुम्ही का ऐकत नाही माझं? देवा, समजावून सांगा ना यांना. माणसं बरोबर नाहीयेत ना, तुम्हाला पण माहिती आहे ना.